राज्यातील राजकारण, शिक्षण, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि मुंबई महापालिकेतील युतीचं गणित या सगळ्यांवर भाजपचे प्रवक्ते पंकज भोयर यांनी आज स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत। सर्वप्रथम शरद पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल पत्रक जारी केलं होतं, त्यावर पंकज भोयर यांनी थेट प्रत्युत्तर दिले। भोयर म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे काही भागात शेतकऱ्यांची स्थिती हालाकीची झाली होती, पण सरकारने तात्काळ मदतीचा मोठा पॅकेज जाहीर केलाय। अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत आणि मेहनतीने उत्पन्न मिळवत आहेत, त्यामुळे सर्वत्र परिस्थिती सारखी नाही। शरद पवारांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटलं, शरद पवार स्वतः 10 वर्षात केंद्रात कृषी मंत्री होते, त्यांच्या काळातच शेतीचं सर्वात जास्त नुकसान झालं। आज जर एखादा शेतकरी पुत्र त्यांच्याकडे प्रश्न मांडत असेल तर पवारांनी त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा। बाकी महत्त्वाचा विषय ते काय म्हणाले पाहूया त्यांची प्रतिक्रिया। नाही, आपण जर बघितलं की राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती थोडी हलाखीची निश्चित निर्माण झाली होती, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठं असं पॅकेज ह्या शेतकऱ्यांना मदत होण्याकरता त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। आणि अनेक शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं चांगल्या पद्धतीनं शेती करतायत, मेहनत घेत आहेत, चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देखील त्या ठिकाणी घेत आहेत। त्याच्यामुळे सर्व ठिकाणी अशी परिस्थिती नाही, परंतु काही ठिकाणी परिस्थिती शेतकऱ्यांची निश्चितच गंभीर आहे आणि सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे। परंतु मला असं वाटतं, या तरुणांना जे माननीय शरद पवार साहेबांना पत्र लिहिलं, ते शरद पवार साहेब देशाचे 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती बिघडलेली होती। आणि हा जो प्रश्न शेतकऱ्याच्या मुलांनी उपस्थित केलेला आहे, तर त्याचं उत्तर मान्य शरद पवार साहेब देतील। मात्र अनिल देशमुखांनी बोलताना सांगितलं की ज्या पद्धतीने बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे शरद पवारांकडे ग्रामीण भागातील तरुण किती आशेने पाहतो हे या पत्रातनं स्पष्ट होतं, असं अनिल देशमुखांनी। आपण जर स्टॅटिस्टिक्स आणि ग्राफ बघितला तर मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी ह्या आता उपलब्ध तरुणांना त्या ठिकाणी होतात। स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक तरुण आपला नवीन उद्योग त्या ठिकाणी निर्माण करत आहेत। नवीन नवीन उद्योग हे विदर्भामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये येत आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ह्या ठिकाणी झालेली आहे। म्हणून माननीय अनिल देशमुख साहेबांनी जे म्हणणं ह्या ठिकाणी दिशाभूल करणार आहे। कुठेतरी खरंच सामाजिक प्रश्न आहे का? कारण की अनेक ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे होत आहे की मुलगा नोकरीवरच पाहिजे, त्याच्याकडे शेती जरी असली चांगली तरी मुली द्यायला तयार नाही। सामाजिक प्रश्न आहेच। आता मी माझं स्वतःचं जर का उदाहरण सांगितलं तर मी नोकरीवर देखील होतो आणि उद्योगात देखील होतो, परंतु माझं लग्न फायनल होत नव्हतं कारण माझ्या नावावर शेती नव्हती। मग शेवटी मला शेती घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मला त्या ठिकाणी निरोप आला। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचं 150चं मिशन असणार आहे, मित्र पक्षांची कोंडी होणार नाही असं वाटतं? नाही, मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत निश्चितच तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे आणि सर्व समन्वयानं त्या ठिकाणी काम करणार आहेत। अंजली दमानिया यांनी अजितदादांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले आहे, कसं पाहता तुम्ही? नाही, ह्या बाबतीत स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय असो, उपमुख्यमंत्री महोदय असो किंवा आपले राज्याचे महसूल मंत्री यांनी तिघांनी त्या ठिकाणी खुलासा दिलेला आहे। चौकशी समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे आणि चौकशी समितीच्या अहवालानंतर निश्चितपणे निर्णय घेतील। वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठातून 10 विद्यार्थ्यांना निलंबित करण्याची वेळ प्रशासनावर आली। जेएनयू मध्ये निवडणूक झाली आणि त्याचा जल्लोष वर्ध्यात झाला आणि तो जल्लोष काही आक्षेपार्ह पद्धतीने झाला असं कारण ठेवून विद्यापीठाच्या प्रशासनाने निलंबित केले। वर्धेमध्ये कार्यरत असलेलं आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये त्या ठिकाणी येतं, त्याच्यामुळे राज्य सरकारचा तसा त्याच्यामध्ये कुठे किंवा कुठल्याही विद्यापीठ प्रशासनामध्ये शासनाचा रोल त्याच्यामध्ये भूमिका नसते। परंतु ह्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काही शिक्षण क्षेत्राशी निगडीत नसलेले बिहेवियर किंवा नारे त्या ठिकाणी देण्यात आले होते, त्याच्यामुळे कदाचित त्या विद्यापीठांनी ह्या पद्धतीची कार्यवाही केलेली असावी। सोयाबीन पाठोपाठ आता कापसालाही अल्पभाव आल्याचे पाहायला मिळत आहे। नाही, आपण सर्वजण जाणतो की त्या ठिकाणी कापसाचे दर जे असतात ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या नुसार ठरवल्या जातात आणि त्यानुसारच कापसाची खरेदी त्या ठिकाणी होत असते। तरी देखील राज्य सरकार हे पूर्णपणे प्रयत्नशील आहे की अजून चांगल्या दरानं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। टीईटीची परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे, अजूनही काही शिक्षकांचा विरोध आहे, त्या संदर्भात काही
सकारात्मक पावलं उचलल्या गेलेली आहे? आपण सर्वजण जाणतो की RT ऍक्ट हा 2009 साली केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लागू केलेला होता. त्याच अनुषंगानं पुढची प्रक्रिया केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं पार पाडण्यात आली होती. मधातल्या काळामध्ये एक याचिका त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही त्या ठिकाणी चालू आहे. सुजात आंबेडकरांनी गंभीर आरोप केला आहे संघावरती की आपण दसरा पूजेच्या वेळी AK-47 म्हणजे शस्त्राची देखील पूजा जी आहे ते संघ मुख्यालयामध्ये केली जाते असाच एक आरोप त्यांनी केला. प्रत्येकाची आपली परंपरा किंवा भावना असतात, त्याच्यामुळे मला तर याची पूर्ण माहिती नाही आहे. मी माहिती घेऊन याच्यावर आपल्याला. एकीकडे शरद पवारांवर थेट निशाणा, दुसरीकडे महायुतीत सन्मयाचं आश्वासन आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर स्पष्ट भूमिका. पंकज भोयर यांच्या या प्रतिक्रिया राजकीय चर्चेला नवा रंग देत आहे. पुढील अपडेट्ससाठी जुळून रहा. रिपोर्ट अविनाश तोतडे, लोकवाहिनी मीडिया, नागपूर.